गीताध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 सारांश आहे की गीता ज्ञानदाता सांगतोय की एक सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये जे त्या सच्चिदानंद घनब्रह्मने म्हणजे परमक्षर ब्रह्मने पूर्ण परमात्म्याने येऊन आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिले आहे, ती वाणी मुखे म्हणजे मुखकमलातून उच्चारित वाणीमध्ये मुखातून बोलल्या गेलेल्या त्या ज्ञानामध्ये त्या विस्ताराने सांगितलं आहे आणि ते जाणल्यानंतर मग पूर्ण रूपाने सर्व प्रकारे तू सर्व कर्मातून मुक्त होऊन जाशील. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे, जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. हा सूक्ष्म वेद आहे, 5वा वेद आहे. आणि ज्या विषयाबाबत गीता ज्ञानदाता अनभिज्ञ आहे म्हणतात, त्याला त्या माहितीसाठी त्याचा प्रतिनिधी सच्चिदानंद घनब्रह्मचा जो दास असेल, त्याच्याशी परिचित जो संत असेल, तो सांगेल. त्यासाठी 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलंय की त्या तत्वज्ञानाला जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत आहे, ज्याला परमात्म्याने सच्चिदानंद घनब्रह्मने परमअक्षराने सत्पुरुषाने स्वयं येऊन सांगितले आहे, ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. हे पहा 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक. ते ज्ञान जे सच्चिदानंद घनब्रह्मने स्वयं येऊन सांगितले आहे, त्या ज्ञानास तत्वज्ञानास तू तत्वदर्शी ज्ञानियांकडे जाऊन समजून घे. त्यांना व्यवस्थित दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि कपट सोडून सरळतापूर्वक प्रश्न केल्याने ते परमात्म तत्वास व्यवस्थित जाणणारे ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, किती कॉन्सेप्ट क्लिअर केली. गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा अन्य काही परमअक्षर ब्रह्मच्या विषयाबाबत सांगत आहे की तो सच्चिदानंद घनब्रह्म येऊन आपल्या मुखकमलातून ज्ञान देत आहे आणि ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, विनम्र भावाने प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यावरून सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता या ज्ञानाच्या विषयाबाबत नाही जाणत, नाहीतर या विषयावर लिहिण्या बोलण्याची आवश्यकताच नव्हती. हे म्हणालं असतं की पुढच्या अध्यायात लिहून ठेवेन, वाचून घे, एवढीशी गोष्ट होती. हे नाही जाणत. याने त्या ज्ञानाला 5व्या वेदाला नष्ट केलं होतं आणि त्याला प्रदान करण्यासाठी परमात्मा स्वतः येतात. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.